नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मांसाहार करणं योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, सायंटिफिकदृष्ट्या बघायला गेलं तर मांसाहार करणं हे योग्य आहे, कारण की त्याच्यातून आपल्याला विटामिन B12 मिळतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं देखील असतं. परंतु मित्रांनो, या उलट धर्मशास्त्रामध्ये मांसाहार करणं वर्ज्य आहे, त्याला पाप म्हटले गेलेले आहे. तर मित्रांनो, याबद्दल गरुड पुराणामध्ये एक कथा आहे. आज मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे. एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होते. त्याच वेळी एक हरीण धावत आले आणि श्रीकृष्णाच्या मागे लपले. हरणाला घाबरलेलं बघून श्रीकृष्णाने त्याला विचारले की तू इतका का घाबरला आहे. तेवढ्यात तेथे एक शिकारी आला. तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला, हे हरीण माझे शिकार आहे, ते मला दे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे हरीण तुझे कसे होईल. कोणत्याही सजीवावरती पहिला हक्क हा त्याचा स्वतःचा हक्क असतो. शिकारी पुन्हा म्हणाला, मी हरीण शिजवून खाईन, तू काहीही ज्ञान देऊ नकोस आणि मुक्तपणे हरीण माझ्या स्वाधीन कर. श्रीकृष्णाने शिकारीला समजावून सांगितले, कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे. श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला, मी कधीच वेदांचा अभ्यास केलेला नाही, मग मांस खाणे हे पाप आहे की पुण्य आहे हे मला कसे कळणार. राजेही शिकार करतात, ते पाप मानत नाही का. त्यानंतर श्रीकृष्णाने शिकारीला एका कथेद्वारे समजावून सांगितले. श्रीकृष्ण म्हणतात, एकदा मगध राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे त्या वर्षी मगधमध्ये अन्नधान्याचे उत्पन्न झाले नाही. राजा मनात विचार करू लागला की या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही तर लोक उपाशी मरतील. त्यानंतर राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना सभागृहात बोलावले. राजाने सर्वांना विचारले की या समस्येतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता. तेव्हा एक मंत्री उठला आणि म्हणाला, महाराज, यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम अन्न फक्त मांसच असू शकतं. तांदूळ, गहू इत्यादी पिकवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पैसा देखील खर्च होतो. त्यावेळी मगधचा प्रधान मात्र गप्प होता. राजाने विचारल्यावर तो म्हणाला, महाराज, माझ्या मते मांस हे स्वस्त किंवा उत्तम अन्न नाही. मी उद्या या विषयावरती माझे मत तुमच्यासमोर मांडू शकेन. मला आज वेळ हवा आहे. राजाने पंतप्रधानाचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. मग त्याच दिवशी रात्री ते त्या मंत्र्याच्या घरी पोहोचले, ज्याने राजाला मांस हे सर्वोत्तम अन्न असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान त्या मंत्र्याला म्हणतो, राजा संध्याकाळी आजारी पडले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत वाईट आहे. वैद्यजींनी म्हटले आहे की जर एखाद्या शक्तिशाली माणसाचे 2 तोळे मांस मिळाले तर महाराज लवकर बरे होतील. तुम्ही राजाच्या सर्वात जवळ आहात आणि तुम्ही तुमच्या शरीरातील 2 तोळे मांस देऊन राजाला आत्ता वाचवू शकतात. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला या 2 तोळे मांसाच्या बदल्यात 1,00,000 सोन्याची नाणी देऊ शकतो. मी तुमच्या नावावर मोठी संपत्तीही देईन. प्रधानाचे म्हणणे ऐकून ते ताबडतोब घरात गेले आणि 1,00,000ची सोन्याची नाणी घेऊन प्रधानांकडे आले. प्रधानांना 1,00,000 सोन्याची नाणी देताना ते म्हणाले, महाराज, या सोन्याच्या नाण्याने दुसऱ्याचे मांस विकत घ्या आणि मला जीवनदान द्या. त्यानंतर प्रधान एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि त्यांना 2 तोळे मांस देण्यास सांगितले. एकाही मंत्र्याने मांस देण्याचे मान्य केले नाही. या उलट प्रत्येकाने प्रत्येकी 1,00,000 सोन्याची नाणी पंतप्रधानांना दिली. दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वी राज्यसभेत हजर झाले. राजाची तब्येत बरी आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. काही वेळाने राजा येऊन सिंहासनावर बसला. राजाला स्वस्थ पाहून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले. त्यानंतर प्रधानांनी राजासमोर 1 कोटी सोन्याची नाणी ठेवली. राजाने पंतप्रधानांना विचारले, एवढा पैसा आला कुठून. तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज, 2 तोळे मांसाच्या बदल्यात हे सर्व पैसे मी जमा केले आहेत. सर्वच मंत्र्यांनी जीव वाचवण्यासाठी ही किंमत मोजली आहे. आता तुम्हीच सांगा, मांस स्वस्त आहे की महाग आहे. प्रधान काय म्हणाले ते राजाला समजले. तेव्हा मगधच्या राजाने लोकांना कष्ट करण्याची विनंती केली. काही दिवसांनी लोकांच्या मेहनतीमुळे मगधची शेती पिकांनी भरून वाहू लागली आणि अन्न संकटही संपलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर शिकारीने मांसाहार सोडला आणि शिकार करणेही सोडून दिले. तर मित्रांनो, अशा प्रकारे मांसाहार करणं चुकीचं आहे असं श्रीकृष्णांनी गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली. जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.